तर मित्रांनो, राईस वगैरे झालेला आहे, पूर्ण बारीक करून राईस पाहिजे आपल्याला. फक्त 4-5 तासाआधी बनवलेला किंवा एका दिवसाआधीचा पण अगर राईस असेल रात्रीच्या वाटलेला तर त्याच्यानं पण बनवू शकता. जे बॅचलर बॉईज आहेत त्यांच्यासाठी तर मेक इन इझी रेसिपी आहे. तर मित्रांनो, एकदा ट्राय करून बघा. हे एग्स आहेत, हे व्हेजीस कट केलेले आहेत. मम्मीने आधीच ऑइल काढून ठेवलेलं होतं, कारण की तिला तेलाच्या केटलीमध्ये ऑइल होतं नाही, तर तिने आधीच काढून ठेवलं. तर चला चालू करून आपण आपली रेसिपी. तर गॅसवरती आता कढई मांडलेली आहे, तेल लावू द्या चांगल्याने गरम. तर मित्रांनो, तेल झालेलं आहे आता चांगल्याने गरम. त्याच्यात थोडंसं जिरा टाकून द्यायचं. त्यानंतर घेऊन घ्यायचे गार्लिक, लसूण घेऊन घ्यायचे. व्हिडिओ थोडंसं हालत असेल तर थोडंसं त्याला ऍडजस्ट करून घ्या, कारण की ट्रायपॉड माझ्याकडे आहे नाही. कसं तरी जुगाड लावून मोबाईल लावलेला आहे आपल्याकडे, आणखी व्हिडिओ स्टार्ट केलेली आहे. मी अनियन पुष्कळ जास्त कापलेले आहे, तर त्याच्यातलं फक्त अर्धेच घेणार, कारण की मला त्याच्यात स्प्रिंग अनियन पण टाकायचे होते. तर ऑनियन चांगल्याने गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचे. ऑनियन झालं गोल्डन ब्राऊन, त्यानंतर टाकायची असते सगळी व्हेजीस. सगळ्यात पहिले तर कॅरेट टाकायचे, कारण की त्याला शिजायला पुष्कळ वेळ लागते. ऑनियन एकदम डार्क ब्राऊन नाही करायचे, कारण फ्राईड राईस बनवायचे आपल्याला, तर ते जळलं मग त्याच्यामध्ये फ्राईड राईस लागणार. त्यानंतर मी टाकायचं आहे चिली, ग्रीन चिली कट करून घ्यायची, चांगल्याने बारीक बारीक स्लाइसेस करून घ्यायचे. तर थोडंसं वाटून राहिलं आहे की शिजून गेलेलं आहे ते. तर यांच्यामध्ये मग कॅबेज टाकायचं. कॅबेजला पण चांगल्याने होऊ द्यायचं, चांगल्याने शिजू द्यायचं कॅबेजला. चांगल्याने मिक्स करून घ्यायचं कॅबेज पुन्हा व्हेजीस वगैरे. आता मित्रांनो, व्हेजीस वगैरे अर्धे शिजत आलेले आहे. त्याच्यात टाकायचं आपला पिसलेला मसाला घरच्या, ते मम्मी माझी आधीपासूनच ग्राइंड करून ठेवलेलं असतं. चांगल्याने याला पण व्हेजीस सोबत मिक्स करून घ्यायचं. त्याच्याने काय होणार की पूर्ण गार्लिक, कोरिएंडर वगैरे सगळ्यांच्या त्याच्यात टेस्ट येणार आणि खायला पण चांगला फ्लेवरफुल लागेल. व्हेजीस झाले चांगले शिजून. आता त्याच्यात ऍड करायचे स्प्रिंग ऑनियन आणि चांगल्याने बारीक बारीक चॉप करून घ्यायचे. ते आधी यासाठी नाही टाकले, कारण की स्प्रिंग ऑनियन पूर्ण गलून जातात, तर मग ते दिसणार पण नाही. हे सगळं झालं आहे मित्रांनो. गॅसची फ्लेम करते मी थोडीशी लो. गॅसची फ्लेम मी लो करून त्याच्यात ऍड करत आहे राईस. फक्त अर्धा राईस ऍड करणार आधीचा, कारण की मिक्स करायला प्रॉब्लेम जाते. मिक्स करताना ते बरोबर मिक्स पण नाही होत, आणखी पूर्ण काढून जाते मग ते बाहेर. आता त्याच्यात वाटलेला राईस पण ऍड करते. जेवढी व्हेजीस वगैरे नव्हती सगळं मिक्स करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता राईस कसं दिसून राहिलेला आहे. आता गॅसची फ्लेम वाढवून देते. सगळ्याचे मसाले, धनिया पावडर घेतलेला आहे मी, आणखी हे घरच्या पिसलेला खडा मसाला आहे. त्याच्यात खालचा हळद पण आहे. माझ्या इथे जेवढा मसाला होता मी तेवढं यूज केलेला आहे.
तुम्हाला हेही सांगून देतो, तो 5 चम्मच धनिया मसाला आहे, 3 चम्मच खडा मसाला, आणखी 1 चम्मच पेक्षाही थोडीशी कमी हळद आहे. कारण की हळद माझी इतकी पुष्कळ तेज आहे, त्यामुळे हळद मी थोडीशी कमीच टाकून राहिलो आहे. पूर्ण मसाला टाकून द्यायचा याच्यामध्ये. मसाला टाकल्यानंतर तुम्ही स्वतःच बघा की राईसची रंगत कशी चेंज होते. तर राईस चांगल्याने मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आता राईसचा कलर वगैरे किती छान आलेला आहे. फ्रेग्रन्स पण पुष्कळ चांगली येऊन राहिलेली आहे. आता याच्यात आपल्याला ऍड करायचं आहे एग्स. त्याआधी मला याच्यात ऑइल कमी वाटून राहिलेलं आहे, तर मी याच्यात थोडंसं अर्धा वाटीच्या जवळपास ऑइल ऍड करणार आहे. त्यामुळे पूर्ण ऑइल याच्यातला संपून जाणार आहे, तर त्यामुळे थोडंसं ऑइल ऍड करावंच लागेल. तुम्ही पण बनवताना ऑइलचं लक्ष ठेवायचं. एक वेळा चम्मच चालवून घ्यायचं थोडंसं. तर मी आता चालू करते त्याच्यात एग्स टाकणं. मी याच्यात 8 एग्स ऍड केलेले आहे मित्रांनो. मला अगर वाटणार तर मी नंतर आणखी एग्स ऍड करणार. आधी 8 एग्स मध्ये चेक करून घेते की काय वाटते तर ते. तर मित्रांनो त्याच्यात मीठ ऍड करायचं आहे. आता मीठ टाकत आहे मी 1.5 चम्मच, कारण की आमच्या इथे ऑलरेडी भातामध्ये मीठ टाकलेलं असते. मीठ करून घेतो चेक, त्याच्यात मीठ वगैरे पण बरोबर आहे की नाही. तर राईसच्या मध्ये तसं गड्डा करून घ्यायचे. अगर तुमच्याकडे पण एक कमी पडले असणार तर मी 3 एग्स फोडून टाकत आहे त्याच्यामध्ये. 4 एग्स फोडून टाकत आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला पण अगर वाटत आहे असं की एग्स आणखी टाकायचे आहे, तर असं मधात गड्डा करून घ्यायचं, आणखी त्याच्यात एग्स टाकून शिजवून घ्यायचे चांगल्याने. वरतून अगर टाकू आपण तर राईस पूर्ण चिपकून जाणार त्याला, म्हणजे वाटणार नाही की त्याच्यात एग्स टाकलेले आहे बा म्हणून. तर मित्रांनो मी मॅगी मसाला पण आणलेला होता, त्याच्यात मॅगी मसाला पण ऍड करायचा आहे एकदम आखरीमध्ये. आणि चांगल्याने करून घ्यायचं याला. तर मित्रांनो राईस झालेला आपला तयार. आता सर्व करू, आणखी खाऊन सांगतो तुम्हाला कसं बनलं आहे ते. हे का मम्मी, ट्राय कर, खा पटकन. कसं बनलं मम्मी? आवडलं?